नमस्कार मंडळी, आज हनुमान जन्मोत्सव निमित्त आपण वर्ली मधील मारुती मंदिराला भेट देणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत श्री महारुद्र हनुमान मंदिराला भेट द्यायला. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिरात नवग्रहांचे स्थान सुद्धा आहे. आपल्या ही स्वयंभू मोठी आहे इथे आणि सकाळी 6 वाजता हनुमान जयंतीची पूजा होणार आहे हनुमानला. आता आपण आलेलो आहोत वरळी विडी 470 येथे. नमस्कार, आम्ही शिवाजी स्पोर्ट्स क्लब भिडे जागा क्रमांक 70. यंदाचे आमचे हनुमान जयंतीचे 45वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज दिनांक 1 एप्रिल 2024 आमच्याकडे हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक आहे आणि उद्या दिनांक 2/4/2024 रोजी आमच्याकडे हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाचे आयोजन केले आहे. तर तीर्थप्रसाद सकाळी 8 वाजता चालू होईल, तसेच महाप्रसाद संध्याकाळी 7 वाजल्यापासून चालू होईल. भाविकांनी मनमुराद आनंद घ्यावा ही आमची सर्वांना विनंती आहे. आई कुणाची अंजनी. आता आपण आलेलो आहोत वरळी विडी 59. कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली, कुणी आई संजीवनी आई कुणाची अंजनी. रामाचा बाऱ्या. नमस्कार, आम्ही विजेता क्रमांक वरळी विजेता क्रमांक 69 मध्ये रहिवासी असून आम्ही लहानपणापासून आमच्या जन्मापासूनच आधीपासून ही मूर्ती 1974 साली स्थापना झालेली आहे. एक छोट्या स्वरूपात मंदिराची स्थापना झालेली. त्याच्यानंतर वर्षानुवर्ष आम्ही सर्व नंतर येणाऱ्या पिढीने भरपूर त्याच्याबद्दल मेहनत करून मोठ्या प्रमाणात आम्ही देवाच्या आशीर्वादाने एवढी मोठी वास्तू तयार करू शकलो. आता आपण आलेलो आहोत वरळी नाक्यावर आणि असे म्हणले जाते की हे मारुतीचे मंदिर खूप जुने आहे. तर चला पाहूया. उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण, त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम. वरळीतले हे असे एकमेव स्थान आहे जिथे आपल्याला पंचमुखी मारुतीचे दर्शन मिळते आणि हे स्वयंभू देखील आहे. ॲक्च्युली हे खाली आहे ना, पूर्णपणे विहीर आहे आणि विहिरीवर एक खडक उभा आहे आणि खडकावर ते मार्बलचा हा बजरंग बली आहे. त्याच्यावर हा सिंदूर चढवला गेलेला आहे आणि दर वर्षाला म्हणजे पावसाळ्यात पाणी वरपर्यंत येतं, ओव्हरफ्लो होत विहिरीचं. त्या 2-4 दिवस पाणी पूर्ण भरलेलं असतं देवळामध्ये. उडवी दाणा दाण शत्रूची